महिला खूप खुश आहेत. बक्षीस हे दुसरा भाग असतो, पण इथं येऊन एन्जॉय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तर खूप एन्जॉय केला. कार्यक्रम खूप छान झाला, खूप आवडला. मॅडमनी कार्यक्रम खूप छान घेतला आणि सगळ्यांना एकदम भारी हसवलं. आणि तेजस दादा पवारांचं पण खूप खूप अभिनंदन, कारण एवढा छान कार्यक्रम त्यांनी ठेवला. सगळ्या महिला खूप खुश झाल्या. उज्ज्वला ताईंचं पण खूप खूप अभिनंदन. उज्ज्वला ताई तर मैत्रीणच आहेत माझ्या, त्यामुळे विषयच नाहीये काय. सारिका ताई पण, आणि सर्व मंडळातल्या महिलाच खूप छान आहेत, हसमुख आहेत, काय विषय नाही. त्यामुळे एक नंबर कार्यक्रम झालेला आहे. खूप आनंद. मला पहिलं बक्षीस मिळालं, मला वाटलं पण नव्हतं. आणि माझा ग्रुप तर मला नेहमी सपोर्ट करतो, आयडियल गणेश मंडळ. ग्रुपचे पण आभार. मनापासून धन्यवाद वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम? काय सांगसाल आपल्या मंडळाला? खूप छान वाटलं. मी खूप वेळा होम मिनिस्टर खेळ खेळलेली आहे, बक्षीस पण जिंकलेलं आहे. पण ह्यावेळी वेगळं असं होतं की प्रत्येक वेळेस कोणते ना कोणते भाऊजी खेळ घेत असतात, पण यावेळेस पूजाताईंनी खेळ घेतलाय आणि एक महिलेने खेळ घेतल्यामुळं महिलांच्या खेळाला अजूनच म्हणजे नाही का काय म्हणायचं, रंगत आली म्हणायचं. प्रत्येक वेळेस मी जेव्हा जाते ना खेळायला, तिथं प्रत्येक वेळेस कोण नाही कोणतरी भाऊजी बोलवलेले असतात, आणि ह्यावेळेस पूजाताई बोलवलेत ना, तर त्या खेळाला अजूनच काहीतरी वेगळी मजा आहे. त्याच्यामुळे मी इकडे आले, एन्जॉय केलं. आणि जिंकणं हारणं हा एक म्हणजे जिंकलं हारणं हे चालूच राहतं, पण प्रत्येक वेळेस आणि आयुष्यामध्ये एन्जॉय करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक मंडळामध्ये असं नसतं की प्रत्येक महिलेला भाग घेता येतो. काही काही मंडळामध्ये मी असं पण बघितलंय की फक्त आमच्याच मंडळातल्या महिला तिकडे भाग घेऊ शकतात, पण इथं असं नाहीये. इथं कोणत्याही मंडळाच्या आणि कुठूनही आलेल्या महिला भाग घेऊ शकतात, कारण तो खेळ पैठणीचा फक्त महिलांसाठी. धन्यवाद. धन्यवाद वहिनी.